नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 23 एप्रिल जागतिक ग्रंथ दिन, शेक्सपियर डे. शेक्सपियरचा स्मृतिदिन म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी ही 23 एप्रिल संबंधण्यात येते आणि त्यामुळे 23 एप्रिलला जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गेली 10 वर्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही शेक्सपियर महोत्सव घेतो आहोत. हे 10वं वर्ष म्हणजे शतकपूर्ती महोत्सव. त्याची पत्रिका फक्त एक माहितीस्थळ म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. मला जो मुद्दा मांडायचा तो थोडासा वेगळा आहे. आपण वाचनाच्या बाबतीमध्ये बोलतो आहोत आणि लिखित स्वरूपातले जे ग्रंथ आहेत म्हणजे कागदावर छापलेले ग्रंथ त्याच्या बाबतीतली काळजी व्यक्त केली जाते ते स्वाभाविक आहे, ते मी समजू शकतो. पण दुसरी जी खंत व्यक्त केली जाते त्याच्याशी मी सहमत नाही. आजकाल वाचलं जात नाही असा जो एक सरधोपट आरोप केला जातो तो सपशेल चूक आहे. फक्त वाचनाचं स्वरूप बदललेलं आहे. जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने आता आपल्याला जी ग्रंथ होती पूर्वीची कागदावरची ती बदलून डिजिटल स्वरूपातली ग्रंथ किंवा डिजिटल स्क्रीनवरचा मजकूर यांचा विचार करावा लागेल. त्याच्यामुळे 23 एप्रिल ह्या जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीने नकारात्मक असा विचार न करता आपण सगळ्यात पहिल्यांदा जो मजकूर वेगळ्या ठिकाणी वाचल्या जात आहे म्हणजे डिजिटल स्क्रीनवरती वाचल्या जात आहे त्याची दखल घेऊन वाचन संस्कृती ही ज्या पद्धतीनं आपण रडगाणं गातोय संपली, आजकाल काही खरं नाही, ते सपशेल खोटं आहे. मी तुम्हाला अशातले काही आकडे माझ्या स्वतःच्या फेसबुकवरचे मी जस्ट त्याचे एक हे म्हणून तुम्हाला मी टेबल पाठवतो. 10,000च्या पुढे उसंतवाणी मी जी रोज लिहितो ती काय किंवा मी ज्या कविता पोस्ट केलेल्या आहेत समाज माध्यमावरती आणि अक्षरशः त्याच्यातल्या काही कविता ह्या 1,00,000च्या पुढे त्याला व्ह्यूअरशिप मिळालेली आहे. आशा भोसले गेल्याच्या नंतर जी उसंतवाणी लिहिली होती किंवा बाकीच्या कविता 20,000, 25,000, 10,000, 15,000च्या पुढे कविता म्हणतो मी. मजकूर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमावर लिहिलेला वाचल्या जातो. अक्षरशः समजा 1,00,000 लोकांनी ते पाहिलं त्याच्यातले फक्त 10% गंभीर वाचक गृहीत धरले तरी ते 10,000 होतात. आणि एरवी आम्ही काय तक्रार करावं, मराठीतलं मी स्वतः गेल्या 30 वर्षांपासून ग्रंथ व्यवहारामध्ये पूर्णपणे आहे. प्रकाशन व्यवसाय मी सुरू केला, पुस्तकांची प्रदर्शनं भरवले, पुस्तकांवरती कार्यक्रम घेतो. मी स्वतः लेखक आहे, मी संपादक आहे, माझं टायपिंग चांगलं आहे. म्हणजे ग्रंथ व्यवहारातल्या मी मराठीतल्या फार कमी व्यक्तींपैकी असा आहे की जो स्वतः टाईप करू शकतो, जो संपादित करू शकतो, जो स्वतः लिहू शकतो, पुस्तकं छापतो, पुस्तकं छापून वितरित करतो, पुस्तकांचे स्टॉल मी लावलेले आहेत, पुस्तकांवरती मी कार्यक्रम घेतो. मला माझ्या कवितांच्या शिवाय किमान 1,000 मराठी कविता इतर कवींच्या पाठ आहेत. मी अतिशय जबाबदारीने हे विधान करतो आहे. मी स्वतः 30 वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये आहे म्हणून की जे आता रडगाणं गात आहेत की मराठीचं काही खरं नाही, भाषेचं काही खरं नाही, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्यात, पुस्तकं खपत नाहीत, हे अर्धसत्य आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्यात त्याच्यातली 2 कारणं आहेत. एक तर उपयुक्ततेच्या दृष्टीनं, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे दर्जा नाहीये. दुसरी गोष्ट पुस्तकं वाचले जात नाहीत का, तर बरोबर आहे, नाही वाचले जात. अतिशय सामान्य दर्जाची मराठीमध्ये पुस्तकं प्रकाशित होत आहेत. चांगली दर्जेदार जी पुस्तकं मराठीतली यादीची होती ती आजही वाचली जातात. व्यंकटेश माडगूळकरांची जन्मशताब्दी चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यांची 2 पुस्तकं बनगरवाडी आणि माणदेशी माणसं माझ्या बाकीच्या याच्याबरोबर पण बाकीच्या पुस्तकांमध्ये पण ती होती आणि चुकून एकदा माझ्या 2 नंबरच्या मुलाच्या हातामध्ये त्याच्यातलं बनगरवाडी त्याच्या हातामध्ये पडलं आणि मी जेव्हा सकाळची वेळ होती कामाला बाहेर पडत होतो. याच्या आधी पिकासोच्या पुस्तकाच्या बाबतीतला माझा एक आठवण अशी आहे की माझ्या मोठ्या मुलानं रात्रभर ते पुस्तक तो वाचत बसलेला होता आणि सकाळी मी जेव्हा उठून त्याला विचारायला गेलो होतो तेव्हा म्हणलं तेव्हा त्याला कळलं की सकाळ झाली म्हणून. इतका गुंग होऊन तो ते पुस्तक वाचत होता व्हॅनगॉगवरच. आणि हे दुसरं उदाहरण आहे, छोटा जो मुलगा होता त्याच्या हातामध्ये माणदेशी माणसं पडलेलं होतं आणि तो मी बाहेर गेलो कामावून परत आल्याच्या नंतर 3-4 तासांनी तो तिथंच बसून तेच पुस्तक वाचत बसलेला होता. मराठीमध्ये आजही अप्रतिम अशी पुस्तकं आहेत, दर्जेदार पुस्तकं आहेत. आत्ताच्या काळामध्ये फारशी दर्जेदार पुस्तकं येत नाहीत ही तक्रार फार तर बरोबर आहे, पण लोक वाचत नाही हे चूक आहे. आजही तरुण पिढीला जर तुम्ही जी मराठीतली दर्जेदार पुस्तकं, काही गरज नाही ते ह्याच वर्षी प्रकाशित झालेलं असेल, 50 वर्षापूर्वीचं का असेल,
तुम्ही आजही पाडस नावाचा अप्रतिम सुंदर असा अनुवाद मार्जरी रोलिंगच्या पुस्तकाचा राम पटवर्धनांनी केलेला आहे. द इयरलिंग म्हणून पुस्तके राम पटवर्धनांनी मराठीमध्ये केलेला अनुवाद इतका अप्रतिम आहे. मी माझ्या माहितीतले जे तरुण मुलं तुलनेनं वाचतात त्यांना दिल्याच्या नंतर आजही किंवा स्वतः G.A. कुलकर्णींनी अनुवाद केलेले कॉन्रॅड डिक्टरचे पुस्तक आहेत. रान, गाव, शिवार, स्वातंत्र्य आले घरा, अजून एक त्याच्यातलं हे आहे रानातला प्रकाश म्हणून एक आहे. मला वाटतं कितीतरी चांगली पुस्तकं मराठीमध्ये, ती फक्त ह्या 2, 4, 5, 10 वर्षातली नसतील, जुनी आहेत, दर्जेदार पुस्तकं. पण आता जे फॉर्मॅट नवीन जे आलेलं आहे, डिजिटल आहे, किंडल आहे, कितीतरी पद्धतीने आता ते कसं मॅनेज करावं, पुस्तकं त्याच्यावर आणावीत नाही, त्याचा अर्थव्यवहार कसा सगळा बसावा, हे सगळं मी स्वतः त्या व्यवसायामध्ये असल्यानंतर सुद्धा मला ती अडचण जाणवते. पण दुसरीकडून आज मिळेल त्या मार्गाने चांगली पुस्तकं मिळवून ती वाचण्याचा प्रयत्न नवीन पिढी करत आहे, मी तुम्हाला आवर्जून सांगतो. तिसरी महत्वाची गोष्ट, जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने मला आवर्जून ठेवायची आहे. ज्या 2 ग्रंथालयांचा मी कार्यकारिणी सदस्य आहे, या प्रदेशातलं सगळ्यात जुनं परभणीचं 125 वर्षापूर्वीचं गणेश वाचनालय आणि ह्या छत्रपती संभाजीनगर मधलं जीवन विकास ग्रंथालय, ज्याला 52 वर्ष 53 वर्ष होऊन गेली. ह्या दोन्ही ग्रंथालयांशी मी अतिशय जवळून गेल्या काही वर्षांपासून संबंधित आहे. ग्रंथालयांचे, सार्वजनिक ग्रंथालयांचे ज्याला शासनाचं अनुदान आहे त्यांची परिस्थिती बिकट आहे. त्या ठिकाणी नवीन वाचक यायला तयार नाहीत, कमी पैशावरती काम करायला कर्मचारी तयार नाहीत, प्रत्यक्ष ग्रंथालयांना स्वतःचं उत्पन्न नाही. ज्या ग्रंथालयांना पूर्वीच्या काही ठिकाणी जागा आहेत, व्यावसायिक पद्धतीनं त्यांच्या जागा त्या भाड्यानं देऊन म्हणा किंवा त्यांची ते हॉल वापरायला देऊन म्हणा, त्यांना काही उत्पन्न येतं. किंवा अकोल्याच्या बाबूजी देशमुख सारख्या वाचनालयात 100 दुकान आहेत त्या वाचनालयाची. सार्वजनिक ग्रंथालय सावाना, नाशिक, सगळ्यात जुनं ग्रंथालय 250 वर्षापूर्वीचं, त्यांच्याही व्यावसायिक काही जागा आहे, त्याचा वापर करून घेऊन त्यांना उत्पन्न होतं, ही गोष्ट बरोबर आहे. किंवा मी अगदीच आत्ता या 8 दिवसापूर्वी कलबुर्गी, कर्नाटकात, जुनं नाव गुलबर्गा, त्या ठिकाणी मराठी मंडळाची जी जागा आहे तिथं मोठं त्यांचं ग्रंथालय आहे आणि त्यांची भर वस्तीमध्ये 2-2.5 एकर इतकी जागा आहे आणि त्यांना त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये भाडं मिळतं. त्याच्यामुळे त्यांना त्यांचं ग्रंथालय किंवा बाकीचे सगळे जे उपक्रम आहेत, तिथं आम्ही मराठी गीत रामायणाचा कार्यक्रम केला म्हणून सांगतो. किंवा हैदराबादचं मराठी ग्रंथ संग्रहालय भर वस्तीत इस्लामिया बाजारला प्रचंड मोठी इमारत आहे, त्यांचंही व्यावसायिक पातळीवरचं त्यांना भाडं मिळतं म्हणून ती संस्था चालवल्या जाते. त्याच्यामुळे मराठी ग्रंथ व्यवहार, मराठी ग्रंथाशी संबंधित संस्था किंवा मराठी साहित्याशी संबंधित संस्था, ह्या सगळ्या जुन्या पद्धतीनं जे काही काम करत होत्या ते बदलून आता त्याला नवीन स्वरूप द्यावं लागेल. सोशल मीडियात तुम्ही सर्वसाधारणपणे बघितलं की 10 वर्षापूर्वीपर्यंत मराठी मजकूर तेवढा येत नव्हता. एक तर मराठी टंक म्हणजे लिपीचा पण प्रॉब्लेम होता, फॉन्ट म्हणजे कसा त्याच्यावरती टाकायचा तो, आणि तो कॉम्पिटेबल नसायचा, बराचदा इकडे लिहिलेलं तिकडे नीट दिसायचं नाही. पण ही पण आता समस्या दूर झालेली. आता युनिकोडमध्ये जे लिहिलं जातं ते सगळं जगभरामध्ये तुम्ही कुठूनही वाचू शकता आणि समाज माध्यमांवरती, फेसबुक असो, त्याच्यानंतर व्हॉट्सअप असो, त्याच्यानंतर ट्विटर म्हणजे एक्स असो, किंवा त्याच्यानंतर इंस्टाग्राम असो, ह्या सगळ्यावरती मराठी मजकूर व्यवस्थित पद्धतीनं इकडून तिकडं जातो आहे. मराठी कविता इकडून तिकडं जात आहे. जुन्या कवींवरच्या सुद्धा काही फार सुंदर रचना आता समोर येत आहे. त्यामुळे जागतिक ग्रंथ दिन असं म्हणत असताना कागदावर छापलेली पुस्तकं एवढ्या पुरतं मर्यादित ठेवून भागणार नाही. मजकूरच आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून आपण इकडून तिकडे पोहोचवतोय. कालपर्यंत आपण पोस्टाचा वापर करत होतो, कालपर्यंत आपण कागदावरती छापून घेत होतो. आता ते बदलून जर दुसरे डिजिटल माध्यम आले असतील, डिजिटल स्क्रीन आले असतील, त्यांचा रागराग कशासाठी करायचा मला आजतागायत कळलेलं नाहीये. जर माझ्या हातामध्ये जसं पुस्तक आहे त्याच पद्धतीनं किंडलवरती थोडंसं हलकं असं इन्स्ट्रुमेंट माझ्या हातात आहे आणि त्याच्यावरती मोठी अक्षरं करून जर मला वाचता येत अशी जर सोय असेल तर ती फार मोठी चांगली गोष्ट आहे. त्याचा राग करायची काही गरज नाही. आणि मला तो दिवस दूर दिसत नाही की येत्या काही दिवसांमध्ये फार चांगल्या स्वरूपामध्ये लेआउट केलेली पुस्तकं किंडलवरती मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं येतील. आज जी अडचण होऊन बसलेली आहे, सगळ्यांचीच अडचण ती होऊन बसलेली आहे की छापील स्वरूपातली पुस्तकं, त्यांचा सगळा व्यवहार अडचणीचा होऊन बसलेला आहे, त्यांचं वितरण अडचणीचं होऊन बसलेलं आहे, त्यांची साठवणूक अडचणीची होऊन बसलेली आहे. मी स्वतः त्या व्यवहारामध्ये आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की पुस्तकं 1000 प्रती छापायच्या, ते गठ्ठे सांभाळायचे आणि त्याचं वितरण करण्याच्या पेक्षा 200-300 प्रती छापून घेऊ, ते वितरण करू, की पुन्हा गरज लागली तर पुन्हा 100-200 प्रती छापून घेऊ, असा साधारणतः कल प्रकाशकांचा राहिलेला आहे.
जागतिक ग्रंथ दिनाच्या तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. नुसती तक्रार करत न बसता माझी तुम्हाला आजही विनंती आहे, एक मराठी आणि किमान एक इंग्रजी वर्तमानपत्र तुमच्या घरी येऊ द्या, कागदाच्या स्वरूपात. आणि ते सगळ्यात स्वस्त आहे. कागदाच्या स्वरूपातलं तुम्ही काहीतरी वाचताय ते तुमच्या मुलाबाळांना दिसू द्या. चित्राची अतिशय सुंदर सुंदर अशी पुस्तकं आलेली आहेत. नवनीत प्रकाशनात फार आधीपासून काढलेली होती. ही नॅशनल बुक ट्रस्ट सारखी संस्था काढते आहे. किशोरमध्ये अगदी आत्ता हा एप्रिल महिना चालू आहे. दासू वैद्य हे आमच्या मित्राची फार सुंदर अशी किशोर कादंबरी लाडेलप्पा म्हणून सुरू झालेली आहे. जरूर ती तुमच्या मुलांना वाचायला द्या. तक्रार करत बसू नका. खूप मार्ग आहेत. खूप नवीन प्रकाशक चांगल्या पद्धतीनं काम करतायत. फक्त जी जुनी व्यवस्था होती ती स्वतःच्याच ओझ्यानं आणि स्वतःच्याच अडचणीत आलेली आहे. त्यांचं जे स्वरूप आहे ते आता नवीन काळाशी सुसंगत उरलेलं नाहीये. पण तिकडं पाहून तुम्ही कोंबडा झाकला, तुम्ही तुमचा कोंबडा झाकला म्हणजे सूर्य उगायचा थांबलाय असं नाही. जगभरामध्ये सगळ्यांना वाचायचं आहे. तरुण पिढी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर पद्धतीनं वाचते आहे, लिहिते आहे. नवीन मुलांच्या कादंबऱ्या आत्ता ह्या मराठवाड्यामध्ये सुद्धा मी जेव्हा बघतो आहे, आम्ही गेले 23 वर्ष होत आहेत बी रघुनाथ महोत्सव घेतो आणि प्रत्येक वेळेस नवीन लेखकाला आम्ही बोलवतो. आणि जेव्हा त्या नवीन लेखकांमध्ये त्यांचे कथा, कादंबरी, कविता यांची जेव्हा दखल घेतल्या जाते, त्याच्यावर चर्चा केली जाते आणि मग असं लक्षात येतं की हे खूप वेगळ्या पद्धतीनं नवीन पिढी लिहिते आहे. आपलंच त्याच्याकडे लक्ष जात नाही. परत एकदा सगळ्यांना जागतिक ग्रंथ दिनाच्या शुभेच्छा. आम्ही शेक्सपियर महोत्सव घेत आहोत. आपण पण सगळे ग्रंथ दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम घ्या, प्रत्यक्ष कृती करा. कागदावरचं पुस्तक जरी तुम्हाला नाही वाचता आलं, तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं, अडचण असेल तर डिजिटल माध्यमातून का होईना पण वाचन करा. वाचनाचा जो निखळ आनंद आहे, वाचनाचा खोल रुजता अंकुर हर्ष सर्व दूर जीवनात, याचा प्रत्यय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज